संकल्प क्रीडा स्वागत करून चिपळूण संकल्प क्रीडा यूट्यूब चॅनलमध्ये. मंडई गावाकडे आहे आणि गावाकडे आपल्या आहे तर सध्या क्रिकेटचे सामने दौरे चालू आहेत आणि उद्या आमच्याकडे आहे लाखनवाडी प्रीमियर लीग म्हणजेच आमच्या वाडीमध्ये टुर्नामेंट असतात त्या उद्या आहेत. तर त्यासाठी आपल्या आता पूर्वतयारी चालू असेल तर आपला ब्लॉग पूर्ण असेल प्रीमियर लीगचा म्हणजे क्रिकेटचा. तर चला आपण मंडळी व्हिडिओ सुरुवात करूया. व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर कोणी सबस्क्राईब करा. आणि आपलं LPLचं ग्राउंड असेल अशा प्रकारे ग्राउंडची अवस्था, कारण ह्या गावाला सध्या आपल्याकडे मुलं कमी असतात. आम्ही ह्या शेतामध्ये असला तर आपला ग्राउंड करायचे. संध्याकाळचे वाजलेत बरोबर 5. आता हळूहळू आपली सगळी मुलं येतील वाढतील आणि मग इथे ग्राउंड तयार होईल. तर या ठिकाणी आता सर्वप्रथम मला आपला मित्र सुमित आणि इकडे मंथन. सुमित, काय सांगशील प्रथम आपल्या आयोजनाबद्दल? यावर्षीचा 5वं वर्ष आहे. वर्ष 5 आहे. थोडे उत्सुकता लागले कोण टिकणार कोण, कारण 4 ओनर आहेत, त्याच्यामध्ये मिक्स प्लेअर असणार आहेत, वाडीतले सर्व पोरं. तर हेच प्रयत्न असणार आहेत की आपल्याला पण मेहनत घ्यायची, आपल्याला पण काहीतरी करून दाखवायचं. सर्व काही आहे क्रिकेटसाठी, बरोबर ना? सर्व काही आहे ते क्रिकेटसाठी. बाकी ग्राउंड बद्दल काय बोलशील? ग्राउंड थोडा आता मेहनत आपल्याला घ्यायला लागेलच. थोडी मेहनत घ्यायला लागेल. गावची मिटिंग असल्यामुळे, वाडीची मिटिंग असल्यामुळे पोरं सर्व तिकडे आहे. पण माझ्या घरी कसे आम्ही दोघे पडतो म्हणून एक भाऊ तिकडे ओके. तिकडे आहे. ते आल्यावरती होऊन जाईल, कारण पोरं मेहनती आहेत. क्रिकेटच्या बाबतीत तरी मागे नाही हटणार. चला आता ग्राउंड आपण इकडे तर रेडी करूया. अशा प्रकारे ग्राउंड असेल उद्याच्या मॅचसाठी. आता सर्व पोरं आमच्या वाडीतील बहुतेक आलेले आहेत आणि या ठिकाणी आता बहुतेक ग्राउंड पण रेडी होतोय हळूहळू. ठिकाणी आता सर्व मुलं आहेत आणि इकडे आता बहुतेक पिचचं पण काम चालू आहे. ते सर्व आपली पोरं एकदम खूप मेहनत घेतात त्या ठिकाणी. हे बघा, चला पुढची आता तयारी होईल ग्राउंडची. सागर खिराडे, गणेश बने आहेत, ती गायकवाड, वैभव भडवलकर, रोहन नाकन, सर्व पोरं आहेत आपल्या वाडीतील. चांगली बॅटिंग करायची. फायनल आता आमची खेळपट्टी रेडी झालेली आहे, बघू शकता. सर्व आता शेवटचा हात फिरवला या ठिकाणी आणि बहुतेक ग्राउंड पण चांगले रेडी झालं आहे. गणेश बने, सतीश गायकवाड पिच चालवत आहेत तिकडे. बाकी सगळे मजा पण घेतात आणि मेहनत पण घेतात. लाखनवाडी प्रीमियर लीग त्यासाठी आता ग्राउंड चालू आहे आणि किती आहे संतोष आणि सनीत आहे. आणि आता खेळपट्टी तयार झाली आणि इकडे राखाडी मारून ग्राउंड तयार केलं ते. आणि ते आता सूरज आणि सनीत चाकणी करताय त्या ठिकाणी. इकडे सरबतची व्यवस्था झालेली आहे आणि थोड्याच वेळात आता LPL चालू होतील. मंडे आता आपण आलो आपल्या ग्राउंड होती या ठिकाणी. मागे आता सूरज आणि सनीत पिच चाकणी करतायत. संतोष आणि अनिकेत आहे. बाकी आता हळूहळू आपली पोरं येतील, कारण शिमग्यानिमित्त रात्री आमचं टुर्नामेंट असतात, त्यामुळे दिल्ली जागरण असतं. त्यामुळे आता बहुतेक पोरं झोपलेत. त्यांनी वाजले संध्याकाळचे बरोबर आता 3 वाजलेत. बरोबर आपल्या 4ला टुर्नामेंट चालू करायचे आहेत आपल्या लाखनवाडी प्रीमियर लीग. थोड्याच वेळात चालू होतील आपल्या मॅचेस. तर नक्की तुम्हाला आम्हाला आमच्या गावाकडच्या मॅचेस कशा वाटल्या नक्की सांगा आणि कमेंट करा आमच्या लाखनवाडी प्रीमियर लीगबद्दल. कार्यकर्ते सतीश गायकवाड. सतीश, कुठं तोयस? आम्ही टाक्या नाही चाललेल्या. अच्छा, टाकी स्पेशल काय आज? बर्फ कोकम सरबत. हा, कोकम सरबत. आणि ही कोण आहे? अभिश्री बने. चला, कॅप्टन, व्हाईस कॅप्टन. ओके, चल जा लवकर ये. व्यवस्था केलं त्यामुळे ते आता बर्फ आता स्वप्नील बांद्रे बर्फ कटिंग करतायत. थोडीशी घे रे. ठिकाणी फायनल आता सूरज खेराडे आमचे बंधू आणि आर्टिस्ट त्या शेवटचा हात फिरवत आहेत. LPL पर्व 2026 अशा प्रकारे आपली आता खेळपट्टी रेडी झाली आणि आपले प्लेअर पण हळूहळू यायला चालू आलेत. या ठिकाणी लायटिंगची व्यवस्था करतात सारंग खेराडे आमचे बंधू आणि सर्व आमच्या वाडीतील मंडळ ते आता हळूहळू येत आहेत. थोड्याच वेळात क्रिकेट सामने या ठिकाणी चालू होतील. ग्राउंड पण आपलं रेडी आहे बहुतेक.
ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडतोय. माझं चालू आहे. पार पडू दे काही हे नको. आणि तुम्हाला नारायणचा मान्य करून देईन. काय चुका संजय मुलांकडनं करायला लगेच चार लाईन बनवा. इकडे 2 तिकडे 2. राष्ट्रगीत चालू करायचंय. 2 मिनिटं फक्त. प्रमुख पाहुण्यांनी ट्रॅव्हलिंग मध्ये यायचंय. निशाणा बनवा. परेड सावकार. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. विराज मारा करणार आहे तो धीरजला 1 धाव भेटते. त्याच स्वरूपात धावसंख्या होते. विराजचा पुढचा चेंडू धीरजसाठी. पाहूया कशा रीतीने खेळतोय तो. वाईट धावसंख्या कळवायची आहे पंच. 2 धावा. धाव फलकावरती धावसंख्या होत आहे ती 11. विराजचा पुढचा चेंडू धीरजसाठी त्याच स्वरूपात 1 धाव. अजितचा पुढचा बॉल प्रशांतसाठी. हे सावकाश. धावसंख्या 1. धावसंख्या होत आहे ती 6. बिनगडी बाद 6. दुसरं षटक चालू असताना अजितचा पुढचा बॉल अभिसरती. सुंदर फटका. माफ करा, विकेट गेले. कदम उत्कृष्ट असा गोलंदाज आहे, अनुभव आहे, चांगलं तर ठेवलंय रोहनने, परंतु एकच धाव मिळते. शशिकांत मुंबईमध्ये आम्ही त्याच्यावर ओढम खेळलेला असा हा फलंदाज शशिकांत. आता मात्र चांगली चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते अभिकडून. एक चौकार बसवण्यात यश आलं तो अभिला. एकच धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या होते 6. पुढील चेंडू शशीचा विरासाठी. आता मात्र पीठ होतोय, परंतु त्याच्यावर असे क्षेत्ररक्षण म्हणावं होते रॉकीबाईचं. रॉकीबाई एक उत्कृष्ट. पुढील चेंडू विरासाठी. आता मात्र पीठ होतोय आणि क्षेत्ररक्षक आपले काम चोख बजावत आहे. संकल्प खेराडे. बाद होतोय विराज. त्याची जागा घेण्यासाठी जाता येतो अजय. अजित आता मात्र प्रगतीपथावर काही चेंडू शिल्लक. पुढे चेंडू सचिनचा. आता मात्र 4 धावा मिळतात त्या अजितला. 4 धावा संघाला. ₹100 आलेले आहे. 100 रुपये आले. सॉरी, मंडळाकडून त्यांचे आभार. स्कोर 12 आले. तिसरं षटक प्रगतीपथावर अभि या पंचकृषीचा उत्कृष्ट असा गोलंदाज म्हणावा लागेल. आता मात्र पीठ होतो आणि धावची होतो अजित. त्याची जागा घेण्यासाठी जाता येतो सारंग.
तिसरं षटक प्रगतीपथावर संघाची धावसंख्या आहे 12. अतिशय नाजूक अवस्था आहे ती एजे ब्रदर्सची. चांगला असा संघ होता, सलग 3 मॅच विन होणारा हा संघ होता. आता मात्र रकीबाईचा मिस्टेक होते आणि हा 4 धावा मिळतो. याचकडून 100 रुपये आलेले आहे. मंडळाकडून त्यांचा आभार मानतो. जयेश निलेश गजमल यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. पुढे चेंडू अभिजा रोहनसाठी चांगला चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सचिन कडून. चांगलं कटवलं आणि हा चौका म्हणावा लागेल तो रोहनचा. हा चौका संघाची धावसंख्या होती ती 20. अजूनही चांगलं असं धावसंख्या उभारण्यात यशस्वी होते तो एजे ब्रदर्स. बघूया अभि मारा करून तो रोहनला चांगलं कटवलंय. आता मात्र भाग होतोय तो रोहन, सर्कल आउट होतोय तो रोहन. पुढील चेंडू अभिचा अनिकेतसाठी. ओके अनिकेत काय चांगलं कटवलंय. 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 21. विजयासाठी 22 धावांचे आव्हान ठेवले ते एजे ब्रदर्सने. नागार्जुन 11 संघाला 18 चेंडू आणि 22. हा सामना हा फायनलचा सामना आहे, जो या सामन्यामध्ये पहिलं षटक घेऊन येत आहे तो एजे ब्रदर्स कडून. रोहन मारा करीत तो अभिला चांगलं कटवलंय, हलकच कटवलंय. 1 धाव मिळते. एका धावेने संघाचं खातं कोणतंय, अभिचं खातं कोणतंय. 1 धावसंख्या होते ती 1. बिनबाद 1. पुढील चेंडू रोहनचा धीरजसाठी. धीरज हा अतिशय गुणवंत खेळाडू आहे या पंचक्रोशीतला. आता मात्र पीठ होतोय आणि 1च धाव मिळते ती संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते ती 2. चांगला सामना पाहायला मिळणार आहे तो या मैदानामध्ये. हा सामना हा अंतिम सामना आहे, रंगतदार होण्याची शक्यता आहे. चांगलं कटवलं. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण रोहन कडून. 1च धाव मिळते संघाला. चांगला चेंडू, परंतु तेवढं बीट होतो तो अजित. त्याच्या क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते अजित कडून. चौका मिळतोय तो सूरजला, धीरजला. त्याचप्रमाणे संघाची धावसंख्या होती ती 7. बिनबाद 7. चांगलं कटवलंय, हलकच कटवलंय, परंतु 1 धाव रोखू शकत नाही तो एजे ब्रदर्स. संघाची धावसंख्या होती ती चांगलं कटवलंय. आता मात्र सर्कल आउट होतो तो धीरज. एक गुणवंत खेळाडू असा या पंचक्रोशीतला बाद होतोय. मोठा धक्का बसतोय तो नागार्जुन 11 संघाला. हा त्याची जागा घेण्यासाठी जातो तो शशिकांत सचिन. दुसरं षटक प्रगतीपथावर. संघाची धावसंख्या होती 12. सचिन एक गुणवंत खेळाडू आहे. 1 धाव घेतोय. संघाची धावसंख्या होती 13. सॉरी. दुसरे षटक प्रगतीपथावर. अजितचा पुढील चेंडू सचिनसाठी. नो बॉल होतोय आणि 1 रन मिळतोय. असे 2 धावा. टोटल 15 झालेला आहे स्कोर. पुढील चेंडू सचिनचा. आता मात्र गजल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते अनिकेत कडून. 1 धाव रोखू शकत नाही. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या होती 16. दुसरे षटक प्रगतीपथावर. 6 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत आदित्य पुढील चेंडू अभिसाठी. चांगलं कटवलंय, हलका कटवलंय. 1च धाव मिळते संघाला. बघूया, हलकच कटवलंय. 1 धाव मिळते संघाला. 1 धाव सचिनला. संघाची धावसंख्या होते ती 4 धावांची गरज आहे. 6 चेंडू 4 धावा. सॉरी सचिन
एकच तटवलाय, चांगला तटवलाय, एक धाव रोखू शकत नाही सचिन. अभिला आता मात्र एजे ब्रदर्स थोडा अचानक असे फिल्डिंग करते. सारंग मारा करून तो अभिला. बघूया अंतिम सामना. स्क्वेअर चेंडू सारंगचा 7 चेंडू 2 धावा. आता मात्र एक धाव रोखू शकत नाही तो एजे ब्रदर्स. 5 चेंडू 1 धावा. आता मात्र या अंतिम सामन्याचा विजय हा सचिनच्या बॅट मधून होण्याची शक्यता आम्हाला दिसत आहे. आता मात्र बीट होतोय तो सचिन. बघूया पुढील चेंडू सारंगचा सचिनसाठी. सचिन थोडं चाचकळ असे फलंदाजी करताना, परंतु विजय एवढा निश्चित आहे. नागार्जुन 11चा विजय निश्चित आहे, कारण का सचिन सारखा खेळाडू इथे आहे. आणि आता मात्र बीट होतोय, हा विजय होतोय तो नागार्जुन 11 संघ. लाकणवाडी प्रीमियर लीग पर्व 5वा. या 5व्या पर्वामध्ये अंतिम सामन्यामध्ये विजय ठरतो तो नागार्जुन प्रसन्न संघ. आणि या संघाचा मालक आहे शशांक आदवडे यांचा संघ हा विजय होतोय. आणि अजित लाखन यांचा एजे ब्रदर्स हा 2 नंबरचा मानकरी ठरतोय. आणि अतिशय या खेळीमालीच्या वातावरणामध्ये या दोन्ही संघांनी आपला विजय प्राप्त केलाय. दोन्ही संघांचे मी हार्दिक अभिनंदन करतोय. लाखनवाडी प्रीमियर लीग पर्व 5वं या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या संपन्न झालं. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज अशी आकर्षक बक्षी होती. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांक अशी तो वैयक्तिक बक्षी होती. तर प्रथम आपण चतुर्थ क्रमांक बक्षीस देतोय.